या विशेष सर्वसाधारण सभेत संस्थेचा पुनर्विकास करायचा की नाही याबाबतचा प्राथमिक निर्णय संस्थेच्या एकूण सभासद संख्येच्या किमान 51% पेक्षा कमी नाही इतक्या उपस्थित सभासदांच्या बहुमताने मंजूर केला जाईल। या निर्णयाकरिता संस्थेच्या एकूण सभासद संख्येच्या किमान 51% सभासदांची मान्यता आवश्यक राहील। अनुपस्थित सभासदांची लेखी, तोंडी किंवा इतर कोणतीही मान्यता विचारात घेतली जाणार नाही। उदाहरणार्थ, जर संस्थेची एकूण सभासद संख्या 100 असेल तर सभेचा कोरम 67 सभासदांचा राहील आणि बहुमताकरिता त्या 67 सभासदांपैकी किमान 51 सभासदांची मान्यता आवश्यक राहील। जर 75 सभासद उपस्थित असतील तरीही बहुमताकरिता उपस्थित 75 पैकी 51 किंवा अधिक सभासदांची मान्यता आवश्यक राहील। निर्णय मंजूर झाल्यानंतर विशेष सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने पुढील कामकाज होईल। एक पुनर्विकासाच्या कामासाठी शासनाचे किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या पॅनलवरील तज्ज्ञ व अनुभवी वास्तुविशारद किंवा प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांची निवड करणे आणि त्यांच्या कामाच्या बाबी व अटी शर्ती निश्चित करणे। 2 पुनर्विकासासंबंधी कार्यक्रमाची रूपरेषा सादर करणे। सभेचे इतिवृत्त सचिवांनी तयार करून 7 दिवसांच्या आत सर्व सभासदांना द्यावे। तसेच पोचपावतीसह दप्तरी ठेवावे आणि एक प्रत निबंधक कार्यालयास सादर करावी। पुनर्विकासाच्या ठरावाला मान्यता दिलेल्या सभासदांकडून व्यवस्थापन समितीने इमारतीच्या पुनर्विकासासंदर्भात सूचना व इतिवृत्ते ई-मेलद्वारे समक्ष किंवा नोंदणीकृत डाकेने पाठविण्यात येतील। यासाठी प्रत्येक सभासदांनी त्यांचा ई-मेल आयडी व संपर्क तपशील सादर करणे आवश्यक राहील। निबंधकांना संकेतस्थळाबद्दल कळविण्यात येईल, तसेच उपरोक्त माहिती संस्थेच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध केली जाईल। पुनर्विकासासंबंधी व्यवस्थापन समिती व विशेष सर्वसाधारण सभा यांच्या सूचना व इतिवृत्ते ई-मेल व हार्डकॉपीद्वारे बैठकीच्या 15 दिवसांच्या आत निबंधक कार्यालयास पाठविणे आवश्यक राहील आणि त्या पोचपावत्या संस्थेने जपून ठेवणे बंधनकारक आहे। विशेष सर्वसाधारण सभेतील कामकाज पुढीलप्रमाणे असेल। 1. पुनर्विकासाबाबत सभासदांची मागणी व प्राप्त सूचना विचारात घेऊन प्राथमिक निर्णय घेणे। 2. शासनाचे किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या पॅनलवरील तज्ज्ञ व अनुभवी वास्तुविशारद किंवा प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांची निवड करणे आणि त्यांच्या कामाच्या अटी व शर्ती निश्चित करणे। 3. पुनर्विकासाच्या कार्यक्रमाची रूपरेषा सादर करणे। सभासदांना पुनर्विकासाबाबतच्या त्यांच्या सूचना व शिफारशी लेखी स्वरूपात समितीकडे सभेपूर्वी 8 दिवस अगोदर सादर करता येतील, परंतु इच्छुक वास्तुविशारद किंवा प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांनी त्यांच्या स्वारस्याचे पत्र संस्थेकडे देणे आवश्यक राहील। विशेष सर्वसाधारण सभेचा कोरम संस्थेच्या एकूण सभासद संख्येच्या 2/3 म्हणजेच 66.66% इतका असेल। कोरम पूर्ण न झाल्यास सभा तहकूब होईल आणि पुढील 7 दिवसांची सूचना देऊन 1 महिन्याच्या आत पुन्हा सभा आयोजित केली जाईल। जर तरीही कोरम पूर्ण झाला नाही तर सभासदांना पुनर्विकासात रस नाही असे समजून सभा रद्द करण्यात येईल आणि तो विषय पुढील 3 महिन्यांपर्यंत पुन्हा सभेसमोर आणता येणार नाही। शेवटी विशेष सर्वसाधारण सभेत सभासदांच्या सर्व सूचना, शिफारशी व हरकती विचारात घेतल्या जातील आणि प्रत्येक सभासदाचे मत सभेच्या इतिवृत्तात नावासहित नमूद केले जाईल। माझे नाव आहे अशोक वन्ने। सहकार क्षेत्रात 33 वर्षांचा अनुभव आणि या विषयाचा अभ्यासक म्हणून मी नेहमीच खरी आणि समजेल अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। आपल्याला ही माहिती आवडली असेल किंवा उपयोगी वाटली असेल तर लाईक करा। ही माहिती आपल्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका। तुमच्या पाठिंब्यामुळेच मला नवी माहिती आणण्याची प्रेरणा मिळते। धन्यवाद।